नीता अगदी थकलेल्या अवस्थेत संध्याकाळी ऑफिसवरून येताना हातात मोठ्या 2 भाज्यांच्या पिशव्या आणि तसेच घरात लागणाऱ्या वस्तू घेऊन आली। तेव्हा तिनं पाहिलं की तिची सासू उषाताई त्यांच्या शेजारी असलेल्या काकूसोबत अंगणात बसून गप्पा गोष्टी करत होत्या। त्यांनी नीताला ऑफिसवरून येताना पाहिलं तितक्याच त्या तिला ऑर्डर देत म्हणाल्या, "अगं सुनबाई, आज गरम गरम भजी आणि अद्रक घातलेला चहा पिण्याचं मन होत आहे। आता तू आली आहेस तर लवकर लवकर चहा नाश्ता बनव." नीता खूप थकली होती। तिला स्वतःलाच असं वाटत होतं की कोणीतरी तिला एक चहाचा कप आणून द्यावा, ज्यामुळे तिचा थकवा निघून जाईल। ती बाजारातून आणलेल्या सर्व गोष्टी आणि तिची पर्स सोफ्यावर ठेवून लगेचच फ्रेश झाली आणि एक क्षणही न थांबता स्वयंपाकघरात गेली। स्वयंपाकघरात जाताच तिने पाहिलं की सिंकमध्ये सकाळपासून नाश्ता केलेले आणि दुपारच्या जेवणाच्या भांड्यांचा ढीग जमा झाला होता। तिच्या सासूने एक भांडं सुद्धा घासलं नव्हतं। तिची सासू दिवसभरात जितक्या वेळा पाणी प्यायची तितक्या वेळा वेगवेगळे ग्लास उष्टी करून भांड्याच्या ढिगामध्ये भर घालायची। किचनवरचा पसारा पाहून तिला काम करण्याची हिंमत होत नव्हती, पण काही असलं तरी तिला हे काम करणं भागच होतं। तिने हिंमत एकवटली आणि सर्वप्रथम ते आवश्यक असलेली भांडी धुवून चहा नाश्ता तयार करण्यास सुरुवात केली। उरलेली भांडी तिने तशीच ठेवली। बाहेर असलेल्या सासूला आणि काकूंना चहा नाश्ता देऊन नीता सुद्धा एक कप चहा घेऊन सोफ्यावर बसली। तितक्याच तिच्या आईचा फोन आला। ती तिच्या आईसोबत गप्पा मारत चहा पित होती। थोड्या वेळानंतर तिची सासू हातात असलेला चहाचा कप आणि नाश्त्याची डिश ठेवण्यासाठी त्या स्वयंपाकघरात गेल्या। स्वयंपाकघरात असलेली भांडी पाहून त्या जोरात ओरडू लागल्या, "अगं सुनबाई, हे काय आहे? अजूनपर्यंत ही भांडी अशीच पडलेली आहेत। शिशी शिशी, तू किती घाणेरडी आहेस आणि अशाच घाणेरड्या किचनमध्ये तू चहा नाश्ता बनवलास." आपल्या सासूचा ओरडण्याचा आवाज ऐकून नीता लगेचच तिच्या आईला म्हणाली, "आई, मी तुझ्याशी नंतर बोलते, आता मला भरपूर कामे आहेत." इतकं म्हणून ती लगेचच स्वयंपाकघराच्या दिशेने जाऊ लागली। ती स्वयंपाकघरामध्ये पोहोचताच सासूचं रौद्र रूप पाहून तिलाही खूप राग आला। ती थोड्या नम्र स्वरात म्हणाली, "आई, सकाळपासून नाश्त्याची आणि जेवणानंतरची भांडी आता संध्याकाळपर्यंत अशीच पडलेली होती। तेव्हा तुम्हाला दिवसभर साफसफाई करणं ध्यानात आलं नाही का? आणि जर आता मी ही सर्व भांडी घासून नाश्ता बनवला असता तर खूप उशीर झाला असता। त्यामुळे गरजेची असलेली सर्व भांडी मी आधी धुवून घेतली आणि त्यानंतर चहा नाश्ता बनवला। आता मी उरलेली ही भांडी घासणार आहे." सुनेचं असं उत्तर ऐकून उषाताई रागाने भडकल्या आणि त्या मोठमोठ्याने म्हणाल्या, "ज्या प्रकारे तू तुझं तोंड चालवत आहेस त्या प्रकारे जर तू तुझा हात चालवला असतास तर ही काम अगदी झटकन झाली असती। जर तुला हे सर्व सांभाळणं होत नाही तर तू तुझी नोकरी का सोडून देत नाहीस? तुला घरातील काम आणि त्यासोबत नोकरी सांभाळणं असं कोणी सांगितलं आहे? माझ्या मुलाचा पगार या घरासाठी पुरेसा आहे। तुला नोकरी करण्याची काय गरज आहे? आम्ही तुला आधी सांगितलं होतं ना की जर तुला नोकरी करायची आहे तर जरूर कर, पण त्यासोबतच तुला घराच्या जबाबदाऱ्या सुद्धा घ्याव्या लागतील." यामुळेच नीता खूप शांत असायची। तिने लहानपणापासून आत्मनिर्भर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि आता लग्न झाल्यानंतर स्वतःची नोकरी सोडून अगदी सहजपणे तिला तिचे स्वप्न संपवून टाकायचे नव्हते। म्हणून ऑफिस आणि घर या दळणदळत ती तिच्या स्वप्नांची किंमत चुकवत होती। तिने पती आणि सासूला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तिच्या मदतीसाठी एका मोलकरणीला घरात ठेवून घ्यावं, पण तिच्या सासूने या गोष्टीसाठी नकार दिला आणि तिचा नवरा सुद्धा तिची साथ देण्यास तयार नव्हता। यामध्ये नीता एकटी काय करू शकत होती? जर तिला घरात कोणीही थोडीशी मदत केली असती किंवा मोलकरीण ठेवली असती तर तिने सर्व काही अगदी व्यवस्थितरित्या सांभाळलं असतं, पण तिची सासू तिला मदत तर करतच नव्हती, उलट तिला टोमणे मारत राहायची। यामुळे तिला घरात श्वास घेणं सुद्धा आता कठीण होऊ लागलं।
तिची सासू प्रत्येक गोष्टीला हेच ऐकवायची की जर तुझ्याने काम होत नसतील तर तू तुझी नोकरी सोडून दे. पण नीता ही नोकरी कशी काय सोडू शकत होती? ती मनातल्या मनात विचार करायची की ज्या कामासाठी जर तिला एका बाईची मदत मिळाली तर ती सर्व काही व्यवस्थित सांभाळू शकेल. तसंच घरातील कामामुळे इतक्या वर्षापासून मेहनतीने मिळवलेली नोकरी मी का सोडू? नीताला माहित होतं की याबद्दल सासूसोबत भांडण्यात काहीच फायदा नाही. त्यामुळे ती गपचूप उरलेली भांडी सर्व घासू लागली. उषाताई बडबड करत स्वयंपाकघरातून बाहेर निघून आल्या. भांडी घासून झाल्यानंतर नीता रात्रीच्या जेवणासाठी भाजीला फोडणी टाकली आणि चपात्या बनवण्यासाठी पीठ मळू लागली. तितक्यात तिची नणंद संगीता 3 मैत्रिणींना घेऊन घरी आली. ती स्वयंपाकघरात आली आणि नीताला म्हणाली, वहिनी, आज माझ्या 3 मैत्रिणी आपल्या घरात इथेच थांबणार आहेत. आम्ही सर्वजण मिळून ग्रुप स्टडी करणार आहोत. त्यामुळे तू त्यांच्यासाठी सुद्धा रात्रीसाठी जेवण बनव. इतकं बोलून जेव्हा संगीता स्वयंपाकघरातून बाहेर पडू लागली तितक्यात नीताने तिला आवाज दिला आणि म्हणाली, अहो संगीताताई, मी भाजी बनवलेली आहे. तुम्ही एक काम करा, ते बटाटे जरा मला कापून द्या. मी अजून एक भाजी बनवते आणि अजून थोडंसं पीठ घेऊन मी तुमच्या मैत्रिणींसाठी सुद्धा चपात्या बनवून देते. तितक्यात तिची नणंद तोंड वाकडं करत म्हणाली, काय हो वहिनी, तुमच्याकडून इतकीशी कामं सुद्धा केली जात नाहीत का? मला अजून अभ्यास करायचा आहे. मी तुमची असली कामे करणार नाही. तसंही तुम्हाला काय काम आहे? दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून आरामच करत असतात ना? असं बोलून ती स्वतःचे पाय आपटत स्वयंपाकघरातून बाहेर गेली. संगीताचे असे शब्द ऐकून नीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती विचार करू लागली की मी ऑफिसमध्ये आरामात राहते आणि मग काम कोण करतं? नीताचा नवरा नील याला घरातील कामांशी काहीच देणं घेणं नव्हतं. तसंच तिचे सासू सासरे आणि नणंद असे होते की ते घरातील एकाही कामाला हात लावत नसे. नीता सर्व काही सांभाळण्याचा प्रयत्न करायची. कदाचित ती सर्व कामे मॅनेजही करू शकली असती, पण घरातील सर्वांचे टोमणे ऐकून दिवसेंदिवस तिचे मनोबल ढासळत होते आणि तसंच हे सर्व केल्यानंतर शारीरिक थकवा येणं निश्चितच होतं. वरून तिची सासू आणि तिची नणंद तिच्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही कमतरता काढत असायच्या. तिला प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारायचे. त्यामुळे तिच्यासाठी हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे होत होतं. आता नीता स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. सोबतच तिच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा वाहत होते. तिचं डोकं खूप दुखू लागलं होतं. तिला असं वाटत होतं की सर्व काम सोडून बेडवर जाऊन झोपावं, पण तिचे हात मात्र जणू एखाद्या मशीन सारखे काम करत होते. नीताचा नवरा नील सुद्धा कामावरून घरी आला होता. तो हॉलमध्ये बसून मोबाईल पाहत होता. आपली बायको कशी आहे आणि काय करत आहे हे पाहण्याचं त्याने कष्टही घेतलं नाही. गोल गोल चपात्या बनवत बनवत नीताला जणू तिचं संपूर्ण किचन गोल गोल फिरताना भासू लागलं. काही क्षणातच तिच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली. स्वयंपाकघरात तिचा पडल्याचा मोठा आवाज झाला. तेव्हा नील पळत पळत तिथे पोहोचला. बायकोला अशा बेशुद्ध अवस्थेत पाहून तो खूप घाबरून गेला. त्याने लगेचच गॅस बंद केला आणि जोरात ओरडून आई आणि बहिणीला तिथे बोलवू लागला. नीताची अशी परिस्थिती पाहून उषाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या, खरंच आपली सून खूप नाजूक आहे. तिच्यात अजिबात ताकद नाही. जा, तिला डॉक्टरकडे घेऊन जा. जर तिला काही झालं तर सर्वजण आपल्यावरच बोट दाखवतील. नीलने घाईघाईने नीताला गाडीमध्ये बसवलं आणि काही क्षणातच तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. स्वयंपाकघरात अजून चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या आणि तसंच सर्वांना भूकही लागली होती. नीता बेशुद्ध पडल्याचा कोणालाही काहीही फरक पडला नाही. त्या सर्वांना फक्त खाण्यापिण्याशी घेणं देणं होतं. किचन मधला सगळा पसारा पाहून उषाताई मुलीच्या खोलीत पोहोचल्या. त्या संगीताला म्हणाल्या, अगं मुली, आज चपात्या तू बनव. खरं तर संगीता ही आळशी मुलगी होती. अगं आई, स्वयंपाकघरात तर भाजी तयार आहे आणि आता फक्त चपात्या बनवायच्या आहेत. आता मी अभ्यास करत आहे, त्यामुळे तू सर्वांसाठी चपात्या बनव.
माझ्या मैत्रिणींना खूप भूक लागली आहे. मनात नसताना सुद्धा उषाताई उदास होऊन चपात्या बनवू लागल्या. कारण सून आल्यापासून त्यांची काम करण्याची सवय मोडून गेली होती. इथे नीताला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. डॉक्टरांनी तिची अवस्था पाहून नीलला खूप ओरडले आणि म्हणाले, तुम्ही तुमच्या पत्नीची काय अवस्था करून ठेवली आहे? ती विश्रांती घेत नाही का? तिला थकवा आल्याने चक्कर आली आहे आणि ती खूप अशक्त झाली आहे. थोड्या वेळानंतर नीता शुद्धीमध्ये आली. ती हॉस्पिटलच्या बेडवर पडून हॉस्पिटलच्या भिंतीकडे टक लावून विचार करत होती. तिच्या आई वडिलांनी फक्त या दिवसासाठी तिचे लग्न केलं होतं का? जणू ती तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये एखाद्या पिठासारखी दळून चालली होती. घरातल्या अशा लोकांनाच कुटुंब म्हटलं जातं का, जिथे एक सदस्य दुसऱ्या सदस्याबद्दल सहानुभूती सुद्धा ठेवत नाही. काही वेळानंतर घरी निघताना डॉक्टरांनी नीलला बोलावून घेतला आणि त्याला समजावून सांगितलं की नीताला आराम करण्याची खूप गरज आहे. तसंच त्यांनी तिला तणाव कमी करण्याचा व सोबतच सकस आहार घेण्याचा सल्ला दिला. आजच्या घटनेवरून नीताला कळालं होतं की जर तिने स्वतःबद्दल विचार केला नाही तर तिची तब्येतीची काळजी घेणारं आणि तिचा विचार करणारा व्यक्ती या घरात इतर कोणीही नाही. तिने मनातल्या मनात एक ठाम निश्चय केला. दुसऱ्या दिवशी नीता ऑफिसला गेली नाही. तिने आराम करण्यासाठी रजा घेतली. सकाळी सकाळी उषाताई तिच्या खोलीत गेल्या आणि नीताला विचारू लागल्या, अगं सुनबाई, तू नाश्ता बनवणार आहेस की नाही? त्यावर नीता जरा मोठ्या आवाजात म्हणाली, आई, मला डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितलं आहे, त्यामुळे आज मी घरातील कोणतीही कामं करणार नाही. बाहेर सर्वजण फक्त चहा पित होते, पण उषाताईंनी कोणासाठीही गरम नाश्ता बनवला नाही. नीताने सुद्धा स्वयंपाकघरात जाऊन ताजी फळं खाऊन घेतली. ती घरात काम करत नव्हती म्हणून सर्वजण तिला वाकड्या नजरेने पाहत होते. तितक्यात 11 वाजता दरवाजावरची घंटी वाजली. उषाताई दरवाजा उघडू लागल्या. तितक्यात त्यांना एक शरीराने बारीक असलेली स्त्री समोर उभी राहिलेली दिसली. उषाताई म्हणाल्या, काय झालं? कोण आहेस तू? तेव्हा ती स्त्री म्हणाली, अहो मालकीन, माझं नाव कावेरी. मला इकडल्या मॅडमने काम करण्यासाठी बोलावलं आहे. त्यावर उषाताई चिडून म्हणाल्या, कोणती मॅडम? तितक्यात मागून नीता हॉलमध्ये आली आणि म्हणाली, आई, कावेरीला मीच आपल्याकडे यायला सांगितलं आहे. आजपासून ही आपल्याकडे सकाळ आणि संध्याकाळी येत जाईल. ही आपल्याला घराच्या कामामध्ये मदत करेल आणि तुम्ही हिच्या पगाराची कसलीही चिंता करू नका, कारण तिचा पगार मी माझ्या पगारातून देत जाईन. त्यावर उषाताई खूप भडकल्या आणि म्हणाल्या, तू कोणाला विचारून हा निर्णय घेतला आहेस? कोणाला विचारून तू हिला बोलवलं आहेस? त्यावर नीता अगदी हळू आवाजात आणि शांत डोक्याने म्हणाली, आई, मी तुम्हाला थोड्या वेळाने बोलते. असं म्हणत ती कावेरीला घेऊन स्वयंपाकघरात आली. उषाताईंना हे सर्व पाहून धक्काच बसला. नीताने कावेरीला सर्व काम समजावून सांगितलं आणि कावेरीने सुद्धा लगेचच स्वयंपाकघरात आपली काम सुरू केली. नीता तिच्या सासूबाईकडे आली आणि म्हणाली, आई, मी तुम्हाला आधीही मोलकरणीबद्दल विचारलं होतं, पण तुम्ही मला नकार दिला होता. आता मी माझी नोकरी कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, कारण जे काम एक कामवाली बाई करू शकते तिच्यासाठी मी माझी नोकरी का सोडू? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणाचीही मदत न घेता घरातील आणि ऑफिसमधली कामं अगदी व्यवस्थितरित्या सांभाळण्यासाठी देवाने मला 10 हात दिलेले नाहीत. माझ्याकडून जितकं होईल तितकं मी काम करत राहील. आता मला माझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम करता येणार नाही, म्हणून मी मोलकरणीला बोलावलं आहे. उषाताईंनी या गोष्टीला खूप विरोध केला, पण नीता मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली. संध्याकाळी जेव्हा नील ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्या नीलला भडकवू लागल्या. नील सुद्धा नीताला रागाने म्हणाला, जेव्हा आईने तुला बाई ठेवण्यासाठी मनाई केली आहे तर तू मोलकरणीला का बोलावलंस? त्यावर नीता थोड्या कठोर शब्दात म्हणाली, जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा संपूर्ण घर हे माझं असतं.
घरातील सर्व काम माझे असतात, त्यामुळे घरातील काम कसे आवरायचे आहेत यासाठीचा निर्णय सुद्धा माझाच घेऊ द्या. घराच्या कामात मला तुमच्या कोणाकडूनही मदतीची अपेक्षा नाही आणि मोलकरणीच्या नावाने एवढा गदारोळ करण्याची काय गरज आहे? मोलकरणीला घरात ठेवणं काही अपराध आहे का? आणि जर तुम्हालाही माझा मुद्दा समजला नसेल तर मी या घरात राहणार नाही. जिथे सून ही फक्त कामाची मशीन मानली जाते त्या घरात राहून काही उपयोग नाही. नीताच्या सहनशक्तीची मर्यादा ओलांडली होती. आज तिने स्वतःसाठी उभं राहणं शिकलं होतं. नील तिच्या गोष्टी ऐकून स्तब्ध झाला. नीता त्याला सोडून जावं असं त्याला वाटत नव्हतं. त्याला स्वर आता हळू झाला होता. बाकी सगळ्यांचे काही दिवस तोंड फुगलेले होते, पण नीताला आता खूप आराम मिळत होता आणि हळूहळू घरातल्या सर्व लोकांच्या गोष्टी आणि टोमण्यांना दुर्लक्ष करणं तिने शिकलं होतं. आता ती स्वतःच आयुष्य आनंदाने जगू लागली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.